अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक बळी जाऊनही महापालिकेला जाग येत नसल्याची चीड येत असल्याची आमदार संजय केळकर यांची अनधिकृत बांधकामांसंदर्भात लक्षवेधी. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा 9वा दिवस आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात ठाण्यातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात लक्षवेधी मांडली. ठाणे महापालिकेचे आयुक्त अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश देतात, परंतु निर्ढावलेले अधिकारी फक्त नोटिशींचा खेळ खेळतात. अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक जीव गेलेत. मात्र ठाणे महानगरपालिकेला जाग का येत नाही, असा सवालही संजय केळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे. ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. शहरात कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, माजिवडा, मानपाडा, येऊर आदी भागात अनधिकृत इमारतींची बांधकामं झाली असून काही इमारतींची बांधकामं सुरू देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना भेटून छायाचित्रांनिशी पुरावे सादर केलेत. ते कारवाईचे आदेश देतातही, परंतु खालचे निर्ढावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटिसा बजावतात आणि त्यांना पाठीशी घालतात. अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक बळी जाऊनही महापालिकेला जाग येत नसल्याची चीड येत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. ठाण्यात अनधिकृत बांधकामं उभारण्यासाठी आणि वाचवण्यासाठी प्रति चौरस फुटानं पैसे घेतले जातात. याबाबत अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे कारवाई व्हायची नसेल तर ठाण्यात यावं, अशी भावना अधिकाऱ्यांची झाली असल्याची टीका केळकर यांनी प्रशासनावर केली. नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असताना आणि दुर्घटनांची टांगती तलवार डोक्यावर असताना शहरात सुरू असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ठोस योजना आखणार आहात का, असा प्रश्न उपस्थित करत इमारतींमध्ये नागरिक राहण्यास आल्यावर त्यावर कारवाई करता येत नाही, मग अशा इमारतींना वीज, पाणी आदी सुविधा न देण्याबाबतचं धोरण आखणार आहात की नाही, असा प्रश्नही संजय केळकर यांनी उपस्थित केला आहे. एसटीच्या धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवाही देणार नवीन वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा. एसटी महामंडळानं ज्या पद्धतीनं प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेतून देखील नवीन वर्षात प्रवाशांना कॅशलेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ठाणे परिवहन सेवेनं अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागवलेत. ज्या संस्था विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देतील त्यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्याचा परिवहनचा प्रयत्न असणार आहे. ठाणे परिवहनच्या ताफ्यात सध्याच्या घडीला 325च्या आसपास बस आहेत. त्यातील 300 बस या रस्त्यांवर धावत आहेत. या बसमधून रोज 2.5 ते 3 लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक वातानुकूलित बस देखील सहभागी होत आहेत. त्यातही परिवहनच्या बस ठाण्यातील अंतर्गत मार्गांशिवाय बोरिवली, मुंबई, भिवंडी आदी मार्गांवर धावत आहेत. सध्या परिवहनकडे 1000च्या आसपास ATVM मशीन्स आहेत, ज्यामध्ये तिकीट मिळतं, परंतु त्यासाठी प्रवाशाला खिशात पैसे ठेवावेच लागतात. काही वेळेस सुट्टे पैसे नसल्यास वाहक आणि प्रवासी यांच्यात खटके देखील उडाल्याचं चित्र दिसून येतं. परंतु आता TMTमध्ये प्रवास करताना सुट्टे पैसे नसणे किंवा रोख स्वरूपात पैसे नसले तरी या नव्या डिजिटल मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी
रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ठाण्यातील तलावांच्या पर्यावरणानुकूल संवर्धनासाठी माझा तलाव मोहिमेला प्रारंभ. तलावांचे ठाणे ही बिरुदावली कायम राखण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यातील तलावांच्या संवर्धनासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत शाळा महाविद्यालयांसह ठाणेकरांचा सहभाग वाढावा यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी काल सायंकाळी सिद्धेश्वर तलावाकाठी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी मंडळांचे सदस्य हेमंत हजारे, लेखिका शिक्षिका नूतन बांदेकर आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयोजका सुरभी वालावलकर उपस्थित होत्या. ठाणे शहरात पूर्वी 60पेक्षा जास्त तलाव होते. आता केवळ 42च तलाव शिल्लक आहेत. या तलावांचं पर्यावरणनुकूल सुशोभीकरणासह संवर्धन व्हावं यासाठी 5 जून 2023 या पर्यावरण दिनापासून माझा तलाव चळवळीची सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत 15 तलावांच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला निधी प्राप्त झालाय. तरीही पर्यावरणानुकूल सुशोभीकरणासह तलावांचं संवर्धन करण्यासाठी ठाणेकरांना पुन्हा नव्यानं तलावांशी जोडणं, प्रत्येकाच्या मनात हा माझा तलाव आहे ही भावना निर्माण करणं, तसंच तलावातील पाणी, वनस्पती आणि जलचर यांचा विचार करून सुशोभीकरण व्हावं यासाठी ही जनजागृती लोकसहभागाची चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार तलावाला भेट देणाऱ्यांसाठी मंडळानं एक गुगल फॉर्म तयार केला असून तो फॉर्म भरून मंडळाला पाठवल्यानंतर तलावांची स्थिती संस्थेकडे नोंदवण्यात येईल, असंही वालावलकर यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थी ही देशाची भावी पिढी आहे. पर्यावरण शाळेमार्फत पर्यावरण दक्षता मंडळ गेली 20 वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयक प्रेम निर्माण करीत आहे. या अनुषंगाने या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक तलावाजवळील शाळा त्या तलावाशी जोडण्यात येणार असून तलाव दत्तक घेतल्यास विद्यार्थ्यांचंही तलावावर लक्ष राहणार आहे. सध्या 10 तलावांना शाळा जोडल्या गेल्या आहेत. साधारणपणे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं. कारण आमची पिढी म्हणजे आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना. कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते आधी पार पडलं पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात, अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट्स जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत. जशी मैदानं आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत. ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्व्हॉल्व करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो. पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो. आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो. आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या, रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत. आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललं आहे, तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतं आहे, तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत, तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत, तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे. आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं, आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरता चाललेली चळवळ आहे.
आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन ह्या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये हा सगळ्या तलावांचा एकूण 42 तलाव आहेत. म्हणजे आत्ताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात, विचारतात 42 तलाव आहेत ठाण्यात. अशा प्रकारचं लोकांचे एक्सक्लेमेटरी रिॲक्शन येते. याच्या पुढे जाऊन लोकांनाही माहिती झालं पाहिजे की आपल्याकडे 42 तलाव आहेत, आपल्याकडे 66 तलाव होते. हे सगळ्या लोकांना आपला इतिहास माहिती करून दिला पाहिजे. अशा स्वरूपाची योजना या सगळ्या संकल्पनेमध्ये आमच्या आहे आणि आम्ही हे निश्चितपणे करणार. साधारणपणे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आम्ही या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर आहे ते प्रकाशित करतोय. सर्व इंग्रजी शाळांना गवसणी घालतोय ठाण्यातल्या की ज्यांना इंग्रजी पुस्तक हवं आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सर्व शाळातली मुलं त्या तलावांवरचे प्रकल्प आणि त्यांच्या डिमांड्स घेऊन उभे राहतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सहभागातच ही सगळी योजना यशस्वी होणार आहे. म्हणून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की ज्यांच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे तलावांच्या संवर्धनाबद्दल किंवा त्याच्या सौंदर्यीकरणाबद्दल त्यांनी जरूर आम्हाला येऊन भेटावं आणि आपण एकत्रितरित्या या सगळ्यामध्ये योग्य प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे करू. सर आपण राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुढील शैक्षणिक वर्षापासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केल्या होत्या. या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे. त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावं लागतं. त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक लहान मुलं शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील घडतात. तसंच त्यांचं अभ्यासात देखील लक्ष लागत नाही. या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी सुचवलं होतं. यानंतर राज्यपालांची मताशी सहमती दर्शवत सरकारनं सकाळच्या सत्रातील शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र एकट्यानं याबाबत निर्णय घेणं योग्य नसल्यामुळे सरकारनं तज्ज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे. काही दिवसात मनोवैज्ञानिक बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ 7 ऐवजी 9 पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाबरोबर आणखीन 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. या निर्णयामध्ये बालवाडी, छोटा शिशु आणि मोठा शिशु हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच बालवाडी ते 2रीला पूर्व प्राथमिक विभाग संबोधण्यात येईल हा देखील निर्णय झालाय.